नमस्कार मंडळी. आज आपण थंडीत रोज प्या हा पौष्टिक काढा सर्दी खोकला कफ दूर करण्यासाठी घरगुती काढा कसा बनवायचा आणि घरगुती उपाय सुद्धा बघणार आहोत सविस्तर. व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. थंडी स्पेशल पौष्टिक काढा. साहित्य: पाणी 1 कप, आले अर्धा इंच, तुळशीची पाने 5 ते 6, काळी मिरी 2 थोडी ठेचलेली, लवंग 1, दालचिनीचा तुकडा छोटा, हळद चिमूटभर, गूळ मध चवीनुसार, कृती: एका पातेल्यामध्ये 1 कप पाणी घ्या. त्यात आले, तुळस, काळे मिरे, लवंग, दालचिनी, हळद घाला. मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटे उकडा. अर्धा कप उरला की गॅस बंद करा. गाळून कोमट असताना गूळ किंवा मध मिसळा. फायदे: सर्दी खोकला लवकर बरा होतो, कफ वितळतो, घसा दुखणे कमी होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, शरीरात ऊब निर्माण होते, कधी प्यायचा? सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी. दिवसातून 1 वेळ पुरेसा. काळजी: लहान मुलांना द्यायचं असेल तर काळे मिरे थोडे कमी टाका. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मध उकळत्या काढ्यामध्ये टाकू नका. थंडीत रोज प्या हा काढा. सर्दी खोकला 3 दिवसामध्ये गायब होईल. सर्दी खोकला कफ का होतो? थंडी, धूळ, प्रदूषण, थंड पदार्थ, फ्रीजचं पाणी, रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी होते, कफ पातळ होत नाही. यावर उपाय: आयुर्वेदिक काढा. साहित्य: तुळस, आले, काळे मिरे, लवंग, दालचिनी,
हळद. फायदा: कफ वितळतो, खोकला कमी होतो, घसा साफ होतो. उपाय 2. मध आणि काळी मिरे. 1 चमचा मध, चिमूटभर मिरे पूड, दिवसातून 2 वेळा द्या. कोरडा खोकला थांबतो. उपाय नंबर 3. लसूण दूध. 2 लसूण पाकळ्या, 1 कप दूध उकळून प्या. म्हणजेच 1 कप दुधामध्ये 2 लसूण पाकळ्या उकळा आणि हे दूध प्या. छातीतला कफ बाहेर पडतो. उपाय नंबर 4. वाफ घेणे. गरम पाण्यामध्ये अजवाईन म्हणजेच ओवा किंवा निलगिरी तेल, नाक बंद उघडते, श्वास घेणं सोपं होतं. उपाय नंबर 5. मीठ पाण्याची गुडण्या करा. घसा दुखत असेल तर, आवाज बसत असेल तर, बॅक्टेरिया कमी होतात. उपाय नंबर 6. हळद दूध. रात्री झोपण्यापूर्वी इन्फेक्शन कमी, झोप चांगली लागते. उपाय नंबर 7. गरम पाणी प्लस लिंबू. सकाळी उपाशीपोटी घ्या. कफ पातळ होतो. उपाय नंबर 8. प्राणायाम. कपालभाती, अनुलोम विलोम. फुफ्फुस मजबूत होतात. वारंवार सर्दी टळते. उपाय नंबर 9. टाळावयाच्या गोष्टी. थंड पाणी, आईस्क्रीम, रात्री दही, धूळ आणि धूर या गोष्टी टाळा. उपाय नंबर 10. योग्य आहार. गरम सूप, वरण भात, भाजी, हळद, आले यांचा वापर करा. महत्त्वाची सूचना. हा व्हिडिओ सामान्य माहितीसाठी आहे. लहान मुलं, गर्भवती महिला किंवा जास्त दिवसांचा खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, काळजी घ्या. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे कमेंट करून नक्की सांगा.
तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.